आपल्या आयुष्यात आता सगळंच डिजिटल झालंय. पैसे पाठवण्यापासून ते एकमेकांशी बोलण्यापर्यंत. पण जरा विचार करा, जर हेच तंत्रज्ञान आपलं अन्न पिकवण्याची पद्धत बदलू शकलं तर? आज आपण भारतीय शेतीत येऊ घातलेल्या अशाच एका मोठ्या डिजिटल क्रांतीबद्दल, म्हणजेच ॲग्रीस्टॅकबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. हे काही फक्त ड्रोन किंवा नवीन ॲप्सपुरतं मर्यादित नाहीये बरं का. कल्पना करा, संपूर्ण देशातल्या शेतीसाठी एक डिजिटल महामार्गच तयार होतोय. ही एक अशी देशव्यापी योजना आहे जी शेतकऱ्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत अक्षरशः आमूलाग्र बदल घडवण्याची क्षमता ठेवते. तर मग या सगळ्या डिजिटल क्रांतीच्या मुळाशी म्हणजे केंद्रस्थानी नेमकं आहे तरी काय? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे एका शब्दात: ॲग्रीस्टॅक. ही केवळ एक सरकारी योजना नाही, तर भारतीय शेतीचं भविष्य घडवणारी एक ब्लूप्रिंट आहे. चला, ती नेमकी काय आहे हे समजून घेऊया. या प्रवासात आपण आधी शेतीच्या मूळ समस्यांपासून सुरुवात करू, मग ॲग्रीस्टॅक ही संकल्पना उलगडू, तिचे मुख्य घटक कोणते आहेत ते पाहू आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे तपासत भविष्याचा वेध घेऊ. सगळ्यात आधी मूळ प्रश्नाकडे येऊया की ॲग्रीस्टॅकची गरजच का पडली. याचं उत्तर दडलंय भारतीय शेतीसमोरच्या काही जुन्या आणि गंभीर आव्हानांमध्ये. चला पाहूया ती आव्हानं कोणती आहेत. ही आव्हानं म्हणजे शेतकऱ्यांसाठी रोजची लढाईच आहे, नाही का? एका बाजूला घाम गाळूनही उत्पादन वाढत नाही, तर दुसरीकडे कापणीनंतर माल वाया जातो. बाजारभावाची काहीच खात्री नसते आणि योग्य वेळी योग्य माहिती मिळत नाही. या सगळ्या समस्यांनी शेतकऱ्याला अक्षरशः घेरलंय आणि याच चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी एका मोठ्या डिजिटल हस्तक्षेपाची गरज होती. आणि याच आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकारने एक खूप मोठा महत्त्वाकांक्षी उपाय समोर आणलाय, आणि तो म्हणजे ॲग्रीस्टॅक. हा एक असा डिजिटल पाया आहे जो या सर्व समस्यांवर थेट प्रहार करण्यासाठीच तयार केला गेलाय. एक गोष्ट आधीच स्पष्ट करूया, ॲग्रीस्टॅक म्हणजे कुठलं तरी ॲप किंवा वेबसाईट नाहीये. असं समजा जसं देशासाठी रस्ते आणि वीज आवश्यक असतात, अगदी तसाच हा शेतीसाठी डेटाचा म्हणजे माहितीचा पाया आहे. आणि याच पायावर भविष्यातल्या सगळ्या कृषी सेवा आणि नवकल्पना उभ्या राहणार आहेत. आता ही तुलना पहा, किती मोठी आहे. ॲग्रीस्टॅकची तुलना थेट UPIशी केली जातीये. आठवून बघा, UPIने आपले आयुष्य म्हणजे पैसे पाठवणं किती सोपं करून टाकलं. अगदी तशीच क्रांती ॲग्रीस्टॅक शेतीमध्ये घडवेल अशी अपेक्षा आहे. या एका तुलनेवरूनच या योजनेची प्रचंड क्षमता आपल्या लक्षात येते. पण ही एवढी मोठी सिस्टम, ही प्रणाली नक्की तयार कशी होणार? तर ॲग्रीस्टॅकचा पाया 3 मुख्य स्तंभांवर, किंवा आपण त्यांना 3 रजिस्ट्रीज म्हणूया, त्यावर उभा आहे. हेच त्याचे खरे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. हे 3 डेटाबेस एकत्र येऊन संपूर्ण शेतीचं एक स्पष्ट आणि अचूक चित्र तयार करतात. म्हणजे कोण शेतकरी आहे, तो काय पिकवतोय आणि कुठे पिकवतोय, या 3ही प्रश्नांची उत्तरं इथे मिळतात. पहिला स्तंभ आहे शेतकरी नोंदणी. म्हणजे काय, तर यात प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक शेतकरी ID दिला जातो, अगदी आपल्या आधार नंबरसारखा. हीच त्याची डिजिटल ओळख आहे जी थेट त्याच्या जमिनीच्या रेकॉर्डशी जोडलेली असते. यामुळे सरकारी योजनांचा लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवणं खूप सोपं होतं. आता या प्रकल्पाची व्याप्ती किती प्रचंड आहे हे या आकड्यावरून तुमच्या लक्षात येईल. 11 कोटी शेतकऱ्यांपैकी तब्बल 8.62 कोटी शेतकऱ्यांचे ID तयार झाले आहेत. म्हणजे ही संकल्पना फक्त कागदावर राहिलेली नाहीये, तर प्रत्यक्षात वेगाने साकारते आहे. दुसरी नोंदणी आहे पीक पेरणीची. यातनं काय होतं, तर सरकारला देशभरात कोणत्या शेतात कोणतं पीक घेतलंय याची अचूक, अगदी रिअल टाईम माहिती मिळते. उदाहरणार्थ, समजा देशात यावर्षी कांद्याचं उत्पादन किती होईल याचा अंदाज आधीच आला, तर भाव नियंत्रणात ठेवायला मदत होईल की नाही? आणि तिसरा, तितकाच महत्त्वाचा घटक म्हणजे गावांचे डिजिटल नकाशे. यामुळे प्रत्येक शेतजमिनीचा तुकडा नकाशावर नेमका कुठे आहे हे पक्कं होतं. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक शेताला एक डिजिटल ॲड्रेस मिळतोय. ओके, तर ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी आपण पाहिल्या, पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, की ज्यांच्यासाठी हे सगळं बनवलंय त्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात यामुळे नेमका काय बदल घडणार आहे? हा फरक बघा. एका बाजूला आहे कागदपत्रांच्या जंजाळात अडकलेला शेतकरी आणि दुसऱ्या बाजूला एका क्लिकवर एका डिजिटल IDमुळे सक्षम झालेला शेतकरी. सरकारी योजनांसाठीची पायपीट थांबेल आणि डेटा आधारित सल्ल्यामुळे पिकांचं नुकसान टाळता येईल. याचा थेट फायदा शेतकऱ्याला कसा होणार?
तर बघा, आता MSPवरची खरेदी अधिक पारदर्शक होईल. खतांचा पुरवठा गरजेनुसार होईल, म्हणजे काळा बाजार थांबेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कर्ज किंवा विम्यासाठी होणारी धावपळ खूप कमी होईल. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या पायलट प्रकल्पांनी हे बदल शक्य असल्याचं दाखवून दिलंय. या संपूर्ण रचनेच्या केंद्रस्थानी कोण आहे? तर शेतकरी. ॲग्रीस्टॅक काय करतो? तो शेतकऱ्याला सरकार, कंपन्या आणि बाजारपेठेशी थेट जोडतो. याचा सरळ अर्थ काय? तर मधले दलाल कमी होतील आणि जास्त फायदा थेट शेतकऱ्याच्या खिशात जाईल. तर मग ॲग्रीस्टॅकमुळे भारतीय शेतीचं भविष्य कसं दिसू शकतं? ह्या डिजिटल पायामुळे पुढे काय काय होऊ शकतं? चला, त्यावर एक नजर टाकूया. ॲग्रीस्टॅकचं अंतिम ध्येय फक्त सरकारी योजना पोचवणं इतकंच मर्यादित नाहीये, तर एक असं खुलं मैदान तयार करायचंय जिथे डेटाच्या आधारावर नवनवीन कंपन्या, स्टार्टअप्स, संशोधक हे सगळे शेतकऱ्यांसाठी उत्तम सेवा देऊ शकतील. यामुळे संपूर्ण शेती क्षेत्र अधिक स्मार्ट आणि कार्यक्षम बनेल. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपण गहू, तांदूळ, कापूस या पिकांबद्दल बोलतो, बरोबर? मग भविष्यात असं होऊ शकेल का की डेटाच हे शेतीमधलं सर्वात मौल्यवान पीक ठरेल? या प्रश्नाचं उत्तर तर येणारा काळच देईल.